कधी तुम्ही विचार केलाय, अनेक जण आग लागल्यानंतर फायर एक्सटिंग्विशर शोधतात. कदाचित फायर एक्सटिंग्विशर नसतो तर फायर गाडीसाठी नंबर देखील शोधतात. पण खरा एक्सपोर्टर ह्या मागे एक मोठी $multi-billion इंडस्ट्री शोधतो. आज अनेक इमारती असतील, हॉस्पिटल असतील, हॉटेल असतील, ज्यांना अनेक वर्ष आग लागली नसेल आणि पुढे लागणारही नाही, पण कायद्याने आज फायर एक्सटिंग्विशर आणि फायर सेफ्टी प्रोडक्ट्स तिथे असणं बंधनकारक आहे. आज मी तुम्हाला माहिती देणार आहे फायर इंडस्ट्रीबद्दल, की आज भारतातनं मोठ्या प्रमाणात हे बरेचसे फायर इंडस्ट्रीमधले प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात. आज जगभरात नवीन एअरपोर्ट आहेत, हॉस्पिटल्स बांधत आहेत, फॅक्टरीज असतील, वेअरहाऊसेस असतील. आज ह्या बऱ्याचशा गोष्टींशिवाय कोणती इमारत पूर्ण मानली जात नाही. आज आपण UAE, सौदी, कतार, कुवेत, बहरीन, UK, USA, युरोप, रशिया, आफ्रिका अनेक ठिकाणी नवीन नवीन गोष्टी आज डेव्हलपमेंटमध्ये येत आहेत. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आज उभं राहत आहे आणि ह्या सगळ्या ठिकाणी जी नेहमी न संपणारी कोणती इंडस्ट्री आहे माहिती आहे तुम्हाला? ती आहे फायर सेफ्टी सिस्टम्स. आज ह्या सर्व ठिकाणी हे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केले जातात. पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज हे फायर सेफ्टी सिस्टम्स मॅन्युफॅक्चर केले जातात. ह्या प्रोडक्ट लाईफ टाईम डिमांड म्हणून समजू शकतात, कारण की पुढचे येणारे 10, 20, 30 अनेक वर्ष पकडा, हे प्रोडक्ट सगळ्यांना लागणारच आहे. ह्याच्याशिवाय तुम्हाला इमारतीमध्ये वेगळं काही ठेवण्याचा पर्याय देखील नाहीये. मग तुम्हाला एक लॉंग लास्टिंग डिमांड असणारं जर प्रोडक्ट शोधत असाल तर फायर सेफ्टी सिस्टम्सचा तुम्ही नक्की विचार करू शकतात आणि हे प्रोडक्ट तुम्ही स्वतः थर्ड पार्टी तुमच्या ब्रँडमध्ये बनवून देखील पुढे विकू शकतात.